ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केलाय। काही लोकांना माझ्या भाषणाने मिरची लागली असं फडणवीसांनी म्हटलं, तर टनेलला एकही क्रॅक गेली नाही असं स्पष्टीकरण फडणवीसांनी दिलंय। 7,000 कोटींचं नुकसान झाल्याची अफवा असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं, तर अफवा पसरवणं हा महाराष्ट्राचा अपमान असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणतायत। मी सुपारीबाजांना बोललो, अनेकांना मिरची लागली, मिमिक्री आर्टिस्ट बोलायला लागले असं म्हणत त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही टोला लगावलेला आहे। सभेमध्ये भाषण केल्यानंतर अनेक लोकांना माझ्या भाषणाची मिरची लागली, पण अध्यक्ष महोदय, मी अतिशय स्पष्टपणे सांगितलं, मिसिंग लिंकवर जो काही त्या ठिकाणचा पूल आहे, केबल स्टेट ब्रिज आहे, त्या ठिकाणी जगातले सगळ्यात मोठे टनेल्स आहेत, याला एकही क्रॅक गेलेली नसताना, त्याचं काही नुकसान झालेलं नसताना 7,000 रुपये पाण्यात गेले, 7,000 कोटी पाण्यात गेले, 7,000 कोटी पाण्यात गेले। हा माझा अपमान आहे? महाराष्ट्राचाच अपमान आहे। मी तर काही सुपारीबाजांबद्दल बोललो, मी टोपी फेकली होती, अनेकांना का लागली मला समजलंच नाही, अनेक लोकांना ती लागली। बरं, ते जाऊ द्या। आता मी एक वाक्य हिंदीमध्ये बोललो, आता आशिषजी ते ज्यांना समजायला पाहिजे म्हणून बोललो, त्यांच्याऐवजी दुसऱ्यालाच मिरची लागली। आणि आमचे मिमिक्री आर्टिस्ट मला म्हणायला लागले हिंदीत का बोलले। पूर्ण भाषण मी मराठीतच केलं, पण मला काही अडचण नाही, ते आमचे मित्र आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।